नांदणीमधल्या जिनसेन भट्टारक महास्वामी मठाकडे एकूण 400 एकर जमीन आहे आणि त्यातली तब्बल 42 एकरहून अधिकची शेती महादेवी हत्तीच्या खाद्यासाठी राखून ठेवण्यात आली होती। या शेताच्या कुरणात महादेवी हत्ती मनसोक्त चरायची आणि त्याचबरोबर शेजारी असणाऱ्या पंचगंगा नदीमध्ये डुबकी मारायची। मात्र आता महादेवी हत्तीण गावात नसल्यामुळे ग्रामस्थांच्या नजरेला महादेवी पडत नाही आणि त्यामुळे महादेवीच्या माहुतासह अनेक जण गावात सुन्न बसले। नांदणी गावातल्या महादेवीच्या कुरणातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। मी उभा आहे नांदणी मठाच्या शेतामध्ये। हे जे पाठीमागे माझ्या शेत दिसते ते नांदणी मठाचं आहे। जवळपास नांदणी मठाकडे 400 एकर जमीन आहे। त्यापैकी आपण पाहतो की नांदणी आणि धरंगुत्ती भागामध्ये 40हून अधिक एकर जमीन या ठिकाणी आहे आणि सर्व जमीन आपण पाहतो की महादेवी हत्तींसाठी राखीव आहे। कारण आपण पाहतो की ह्यातला चारा जो आहे गवताचा भारा पूर्णपणे महादेवी हत्तीसाठी ठेवला जायचा। इतकंच नाही तर महादेवी हत्तीचे माहूत जे आहेत त्या या ठिकाणी हत्तीला आणायचे आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की बाजूला जे पंचगंगा नदी दिसते त्याच्यामध्ये तिला पोहायला सोडायचे। तासन तास ती डुंबत राहायची आणि त्यानंतर मनसोक्त डुंबून झाल्यानंतर बाहेर येऊन गवत खायची। महादेवी हत्तीचे माहूत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की महादेवी हत्ती इथं खरं तर 6व्या वर्षापासून इथं आलेली आहे। कसा नित्यक्रम होता, कशा प्रकारे रोजचं तिचं व्यवहार होता? देखो साहब, हमें इधर 2018 में आए इधर काम से। हमें 7-8 साल से इधर काम कर रहे हैं, उसका सेवा कर रहे हैं, मंदिर का भी सेवा कर रहे हैं, हाथी का सेवा कर रहे हैं। हम सुबह उठने नहलाना धुलाना खिलाना और नदी को उधर लेके आना, उसमें पानी में छोड़ना और गवत में खाने छोड़ना, ये सब फिरा ले को 3-4 बजे बिरमठ में जाते हैं, उधर गांव में घूमते हैं, बच्चे भाकरी चपाती सब खिलाते हैं। सब देखो मन से बहुत प्यार मोहब्बत से आ जाती है। अभी हमारा हाथी गया, बहुत दिक्कत है, जल्दी से जल्दी तुरंत आती वापस आए तो बस है साहब। किती वेळ इथं ती पाण्यामध्ये डुंबायची, त्यानंतर चरायची किंवा खायची? 2-3-4 घंटे तो पानी में खेलता है, उसका मन का खुश हो। जब भी खेलना लगता है उसका मन, हमें तो नहीं बुलाते, उसमें छोड़ने का हमारा काम, आने का उसका काम है। उसका दिल खुश हो, बस होने के बाद वो खुद ऊपर आता है। गवता सुद्धा तुम्ही तुला ते मोकळं सोडायचं बांधलेलं छोड़ देते। रात में बनवाते तो हम काट के लेके जाते, काट में उधर खिलाते हैं। इधर उसके मन कहाँ खाता, यहाँ से पूरा फिरता है, इधर से उधर जाता है, उधर से इधर आता है। उसका दिल कहाँ लगता है, खाने को मन लगता है, उधर छोड़ देते। गेल्या 8 दिवसापासून महादेवी हत्ती गावामध्ये नाहीये। अनेकांच्या डोळ्यात पाणी येतंय। तुम्ही माहूत म्हणून तिचा सांभाळ केला होता, ज्यावेळेला माहूत सोडून गेला त्यावेळेला तुम्ही आलात, लळा लावलात, काय भावना आहेत आज? अभी देखो हमारा हाथी गयाने के बाद हमारा गाँव पूरा खाली हो गया, खाने में नूरिस नहीं है। हमारा देखो भैरवा जतरा, इतना बड़ा जतरा होने का, उसके लिए जतरा भी रोका दिए। हमारा हाथी नहीं है, बस जतरा करके क्या फायदा कर, लाखों की मत जो जमते उधर भी जतरे में, आज उनका भी मन दिल किसका भी नहीं है। हमारा हाथी नहीं है, जतरा करने खुश मन लगता नहीं ना, इसके लिए नहीं है। हाथी आने के बाद हम इससे बड़ा जतरा दिवाली बनेंगे करके सबकी दुआ यही है साहब। आपण पाहिलं की कशा प्रकारच्या भावना आहेत। एकूणच आपण पाहतोय की महादेवी हत्ती खरं तर 6व्या वर्षापासून 30व्या वर्षापर्यंत याच ठिकाणी होती, पण नंतर मात्र तिला वनतारामध्ये नेऊन या ठिकाणी गेलेत। पण दुसरीकडे मात्र आपण जर पाहिलं तर तिला आवश्यक जे कुरण आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहे। त्याचबरोबर डुंबण्यासाठी नदी आहे आणि खाण्यासाठी ऊस देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। इतकं सगळं असताना पेटानं अशा प्रकारची तक्रार का केली या प्रश्नाचं उत्तर मात्र या गावकऱ्यांकडे नाही आहे। त्यामुळे मृत्यूंचा प्रताप नाईक, जी 24 तास, नांदणी, कोल्हापूर।